भात वाढू ना थोडा लाडू भाकरी संपली की रे आता वा द्या मी देतो कमी वाढा असू दे काय होत नाही अरे घे रे द्या आज मला जाऊबाईंच्या मम्मी भेटल्या होत्या. काय म्हणलं? काय म्हणणार बा? गळा काढला असणार आहे बसून. माझ्या नंदुडीला सोडा, तिला माफ करा, ह्या म्हण त्या. हे बघा वहिनी, अजिबात ऐकायचं नाही. त्या माईले की दोघी बी ढोंगे आहेत. त्या मला म्हणाल्या की त्या उद्या युवराजला घेऊन येणार आहेत. बरं झालं बाई, आपलं पोर आपल्या जवळ असलेलंच चांगलं. चला लाडू संगट खेळायला सवंगडी येणार. मजा नाही आता. हे लाड्या, युवराज आला का नाही लई मजा करायची आपण. हे यार नुसती मजा नाही, तो परत आल्यावर त्याच्यावर चांगले संस्कार बी करा. वय आबा, नंदिताची सावली बी पडू देणार नाही मी त्याच्यावर. आणि वहिनीत म्हटल्यावर संस्काराचा प्रश्नच नाही हो. युवराजला इकडे पाठवण्याचा निर्णय घेऊन तिने आयुष्यात एक तरी चांगलं काम केलं म्हणायचं. मम्मी येते आहे. डाराडूर झोपली असेल. चॉकलेट खा तू. हा मम्मी येते. अगो काय झालं ग नंदुडे? काय झालं ग नंदुडे? अगं काय झालं काय म्हणायलास? आम्ही जर इथं अजून राहिलो की नाही मम्मी तर आम्ही मरून जाऊ खरंच. अगं लोकांना मारतीस तू. तू कशाला मरून जाशील? हळू बोल जरा. आमचं लई हाल व्हायला तिथं. आधीच वाट लागल्या, तू अजून वाट लावू नकस. तू लोकांची वाट लावतीस, तुझी कोण वाट लावणार आहे? मम्मी आमचं इथं लई हाल व्हायल्यात. तुझ्या देवट्याने माझे केवढे हाल केले माहिती आहे काय तुला? आता त्याला वाड्यावर घेऊन चालली मी. तुझं पोरगा आहे म्हणून तुझ्या कानावर घालायचं म्हटलं. अगं तुझ्यापेक्षा जास्त माया तर त्याला अंजलीवर आहे. अंजली घरी ये म्हटलं तुझा आई दिवटा केवढा खुश झाला आणि ती बी खुश झाली. आता गायकवाड घराण्याला वंशाचा दिवा मिळणार म्हटल्यावर सारं गायकवाड कुटुंब खुश झालं असणार. मम्मी युवराजला गायकवाडांच्या ताब्यात अजिबात द्यायचं नाही. तो दिवटा वाड्यावर गेला तर इस्टेटीचा वाटा मिळेल तुला. आणि मग काय आम्ही इथं जेलात चढत बसू? अजिबात नाही. योच दिवटा आमचं हितनं बाहेर निघण्याचं तिकीट आहे आणि ते तिकीटच तू त्याच द्यायला निघालीस. आता या पोराचा वापर करून आम्ही हितनं बाहेर पडणार म्हणजे पडणार. म्हणजे कसं ग? मम्मी तू एक काम कर, त्यासनी कळव. त्यांना म्हणाव जर तुम्ही आमच्यावरची केस मागं घ्यायला तयार असाल तरच युवराजला आम्ही तुमच्याकडे पाठवू. वंशाचा दिवा जर पाहिजे असेल तर आम्हासनी सोडा म्हणाव. पोराच्या मायानं ठोकळा लगेच पिघळल. मम्मी नंदुडी ग बाई माझी, लई डोकं चालवलीस ग. मम्मी युवराजला रडत रडतच गायकवाडांकडे ने. दोघांना बी स्वतःचं पोर नाही. लहान पोरग म्हणलं की लगेच पिघळत्यात आणि आमच्यावरची केस मागवी घेत्यात. तसंच होईल. युवराज तुला जन्माला घालून आम्ही काही चूक केली नाही याची जाणीव परत करून दिलीस बाबा आम्हाला. लाडू युवराज कसा आहे रे दिसायला? काका बोकासारखा काटकुया. वय आहे आम्ही काटकोळ आणि तू गुप्प्या पाहिजे. युवराजला बघतो असं झालं. हो गोदात का ते युवराजसाठी काहीतरी चांगलं खायला बनवास. होय होय मला पण. हा तुझ्यासाठी पण. हे तुला बंदूक चालू येते काय? हे बघ आपण युवराजला शिकवायचं काय? काय काय आणलेस की रे? मग धनुष्य बी आणले. हे बघ ही बंदूक आहे आणि हे बघ धनुष्य. लाडू लाडू लाडू
मी पण खेळणार आहे तुमच्या संगत. हो साहेब, तुम्ही आधी तुमच्या तब्येतीकडे ध्यान द्या. अहो गोदा का घरी आल्यानंतर तब्येतीचा लोड घ्यायचा नसतोय. काय बरोबर का ना अंजली? बरं तुमचं चालू द्या, मी आलो. इकडे ठीक आहे. मी काय म्हणतो, असं आयुष्यभर दुसऱ्याची पोर सांभाळायची काय? आपल्याला बी उद्या की 2-4 शुद्धीवर आहात ना? ते म्हणजे एखादं तरी. अहो काय तुमचं परत सुरू झालंय? आता घरात 2-2 मुलं असताना अजून कशाला पाहिजे? कसलं म्हणजे? हे 2 भावांना राखी बांधायला, त्यांच्याकडनं ते भाऊ चुकवायला एक लहानशी बहीण नको काय? ते काय माहित नाही की मला मुलगी पाहिजे, मला मुलगी पाहिजे, नाही पाहिजे मला मुलगी. बराबर बोलतोय राणा. अरे भावांना बहीण पाहिजेच. लाड्या बहीण येणार आहे. ते बघ फोन वाजला बघ. सत्य आहे. हॅलो. नंदिताची मम्मी बोलतोय आम्ही. हा निघालात का युवराजला घेऊन? पहिला आमच्या नंदितावरची केस मागं घ्या, मगच युवराज तिकडे येईल. काय? अहो युवराज या घरचा वारस आहे. अच्छा, वारस दिला म्हणजे सुनेला इसरला भय. नंदितावरची केस मागं घ्या, नाही तर युवराजचं नख बी बघायला मिळणार नाही. अहो पण काय झालं बा? हे बघ काहीतरी वेगळंच बोलायला लागले. हॅलो. एक डाव परत तेच सांगतो आम्ही, नीट कान देऊन ऐका. हा, नंदितावरची केस मागं घ्या, तवाच युवराज तुमच्या घरला येईल, नाही तर युवराजचं नख बी पाहायला मिळायचं नाही. असं कसं म्हणताय तुम्ही? मी युवराज या घरातला आहे. पोराचा ताबा आईकडे असतो, इसरला भय. युवराज हवा असेल तर नंदिताला घरी आणा, नाहीतर कोर्टाचं खेट घालायला तयार राहावा. नाही हे बघ. काय झालं राणा? वहिनींवरच्या केस मागं घ्या आणि त्यासनी परत घरी आणा, तरच युवराजला परत देणार म्हणे. फोन दे, आम्ही उत्तमरावशी बोलतो. काही उपयोग नाही आबा. अरे नंदिता आणि मम्मी ऐकणार नाही. काय म्हणतो, आपण केस मागं घेऊया काय? खूळ लागले का तुला? अजिबात नाही. अरे पण या समध्यामध्ये युवराजचा हाल कशा पाहिजे? आपण कोर्टाकडनं युवराजचा ताबा घेऊया. मी नंदिताला घटस्फोट देणार. हे पाय नाहीतर पेकटात लात. लय स्पेशल ट्रीटमेंट मिळते ना तुला. ही माझी स्पेशल ट्रीटमेंट. त्या नीट पाहिजे. नंदिता गायकवाड, चला भेटायला आल्यात. काय झालं मम्मी? काय म्हणली गायकवाड मंडळी? केस मागं घेणार आहेत ना व? अगं तुझा नवरा तुझी गाठ घ्यायला येणार आहे. आता तो कशाला येणार आहे? ते काय माहित नाही, पण सांगावा आला होता बाई. त्याला बोलायचं असेल काय तर. काय बोलायचंय? हे बघ मम्मी, एकतर त्याच्या हातात काही बी नाही. त्याचा भाऊ आणि वहिनी त्याला काय तर सांगतात आणि तो तसं करतोय. अगं मग ते सांगायला येत असेल. नंदुडे तू सुटणार, काहीतरी 2-4 अटी घालतील आणि केस मागं घेतील. तुझ्या जावेच्या आणि दिराच्या चांगुलपणावर मला लई विश्वास आहे बघ. आमचा बी विश्वास आहे. मी एकदा का सुटू दे गहितनं, मग बघ त्या घरात जाऊन कसा मास धावतो ते. आत्ता पतूर आडून आडून होते, पण आता डायरेक्ट टशर. काय झालं हसायला? काही नाही, जसा तुझ्या जावेच्या आणि दिराच्या चांगुलपणावर विश्वास आहे, तसाच तुझ्या वाईटपणावर माझा विश्वास आहे. तू काही सुधारायची नाहीस बघ. नाहीच सुधारणार आम्ही.
गायकवाड घराण्याची थोरली सून बनण्याचं सपान बघितलं होतं आणि ते पुरं झाल्याशिवाय काय आम्ही आता गप बसत नाही. आता दुनिया हिकडची तिकडं झाली तरी बी चालतंय, पण आम्ही गायकवाड घराण्याची थोरली सून बनूनच राहणार. आणि जर नाही झालो तर नाव बदला आमचं. सूरज, मर्दा मी काय म्हणतो, उगा घाईगडबडीत निर्णय कशाला, ते जाऊ दे की. राणा नंदिता सारख्या बाई संकट राहूच कसा मी. आता पाया पडत जरी आली की नाही तरी जवळ करणार नाही मी. बरं ठीक आहे, पण आता आधी या केसचं काय होतंय ते बघूया ना. लगेच काय घटस्फोटाचे पेपर घेऊन जायची गरज नाहीये. चांगल्या कामाला उशीर करू नये वहिनी. आणि माझं फिक्स झालंय आता. आजच जाऊन पेपर देणार म्हणजे देणार, आणि नाही म्हणली का नाही सरळ कोर्टात जाणार आहे. सूरज, आधी वहिनींवरचा गुन्हा सिद्ध होऊ दे, मग बघू की काय करायचं ते. ऐक की मी काय म्हणतोय. नाही राहणार तू दुसरं काय बी सांग, मी ऐकतो. हे एवढं बोलू नकोस बघ. इथनं पुढं नंदिता गायकवाड हे नाव कायमचं मिटवणार आहे मी माझ्यासाठी. मला अडवू नका. सूरज, सूरज ऐक की. बरं झालं, लई लवकर सुचलं तुला शांपन. लवकर नाही, लय उशिरा सुचली. मी आधीच करायला पाहिजे होतं. तसं बरोबर आहे म्हणा, खरं उशीरच झालाय. आमासनी असल्या घाणेरड्या जागेत राहायची सवय नाही. मग आता सवय करून घे. आता हेच तुझं घर. म्हणजे तू आमासनी सोडवायला नाही आलास? तुझ्यासारख्या कपटी बाईला सोडवायची चूक करायला मला काय खोळ लागले काय? हे घे, सही कर. काय आहे हे? घटस्फोटाची कागदपत्र. इथनं पुढं मला तुझं थोबाड बी बघायचं नाही. दया कर आणि मोकळ कर मला. आम्ही या कागदांवर कधीच सही करणार नाही. का करणार नाही? कारण आमासनी तुला घटस्फोट द्यायचा नाही. का नाही द्यायचं? का नाही द्यायचं? हे बघ, मला नाही राहायचं तुझ्या संकट. का राहायचं नाहीये? कारण तू त्या लायकीचीच नाहीस. स्वतःच्या पोराला तरी सोड या घाणेरड्या कटकार असताना. तुझ्यासारख्या दगडाचं काळीज असलेल्या बाई संकट राहण्यापेक्षा जीव देईन मी. ठीक आहे, मग आता आम्ही बी धावतोच तुला. आमचं काळीज काय येते. आता आम्हाला तुझ्या संगत राहायचं बी नाही आणि तुला घटस्फोट बी द्यायचा नाही. आयुष्यभर तुला कोर्टाच्या चक्रा मारायला लावून सडवत राहू. आवाज खाली. आता आमचा नवरा आहेस म्हणून एक दया धावतो तुझ्यावर. कोर्टात आत्ता पतूर जे जे पुरावा आलं ते नुसतं सांगण्यात आलेत. ही समधी राणा भाऊजी आणि मामनजींची माणसं आहेत हे सांग तू. उद्या कोर्टात तुझी साक्ष फिरव आणि माझ्या बायकोच्या विरोधात हे समज कारस्थान केलंय असं सांग. बळजबरीनं तुला साक्ष द्यायला लावली हे बी सांग. आमासनी जेलातनं सोडव, मग आम्ही तुला घटस्फोट देतो. अजिबात नाही. परत विचार कर. ठीक आहे, तू साक्ष दिली असती तर आमचं काम सोपं झालं असतं. पण आता काम अवघडच करायचंय तर या पुढचं तुझं आयुष्य आम्ही किती अवघड करतो ते बघतो आता.
चित्तेपणी नाही तुला नरक यातना भोगायला लावल्या का नाही तर नाव बदल आमचं. उद्या कोर्टात काय सांगायचं ठरव तू आता. अजून कसं आला नाही हो? आतापर्यंत यायला हवे होते सूरज भाऊजी. तरी बी सांगत होतो मी जाऊ नकस म्हणून, तरी बी गेला. हो, तर अडवण्यासाठी काही कारणही नाहीये आपल्याकडे. दिलीबाई बघा, मला वाटतंय घटस्फोट घेतला नाही पाहिजे. युवराजच्या भविष्यासाठी का होईल, पण घटस्फोट नाही घेतला पाहिजे बघा. पण त्यामुळे सूरज भाऊजींची फरफट होईल त्याचं काय? त्यांना तर जाऊबाईंचं नावही नकोय समोर. होय, आपण युवराजसाठी एवढं तरी करायला पाहिजे का नको? त्याची काय चूक आहे यात? आपण युवराजला आणूयात पण, फक्त आता जरा जास्त कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतील एवढं. चालते, पाहिजे तेवढ्या करू, पण युवराज घरात पाहिजे. भाऊजी ए किती उशीर हा? घरात समजे वाट बघायला, त्याचं काय आहे का नाही तुला? हो? सूरज दारू पिऊन आलायस? बस. लई म्हणजे लई लई डोसकं फिरलंय बघ माझं. काय करायचं सुधारणा झालंय मला. म्हणून काय दारू प्यायची होय? पर्यायच नव्हतं माझं. असं वाटत होतं नंदिताचं डोसकच फोडावं तिच्या मारे. कसं म्हणून आपलं सूरज एवढं डोसकं फिरायला काय झालं सांग? नंदिता लई पोचलेली बाई बघ. मला नाही राहायचं हिच्या संग. मला नाही राहायचं. होय, अरे आता ते घटस्फोट घ्यायचं ठरवलंयस ना? तिथे एवढ्या सहजासहजी घटस्फोट नाही देणार आहे ती. तिने 3 अटी टाकल्या आहेत माझ्या पुढे. कसल्या अटी? उद्या कोर्टात साक्ष फिरवायला सांगितले मला. ती जर या केस मधून सुटली तरच मला घटस्फोट देणार, नाही तर आयुष्यभर सडवत ठेवणार आहे मला. केस मधून सुटली तरच युवराजचा ताबा मिळणार आपल्याला. मग तुमचं काय मत आहे यावर? कसलं मत वहिनी? माझ्या मताला काय किंमत राहिली आहे काय? असं कसं सूरज? सांग की, तुला काय वाटतंय? मला काय वाटायचंच बंद झालंय बघ. माझं डोसकं फिरलंय आता. उद्या कोर्टात सोडणार नाही मी त्या बाईला. उद्या कोर्टात सोडणारच नाही मी तिला. सूरज 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 नाही सोडणार त्या बाईला कोर्टात उद्या. सगळं सुरळीत होतंय असं वाटेपर्यंत हे सगळं. उद्या कोर्टात काय होणार आहे कुणास ठाव. वहिनी सुटल्या तरी ताप, आणि नाही सुटल्या तर ह्यो सूरज अडकला. विचारानं करायचं तरी काय? उद्या सूरज भाऊजींनी कुठलाही निर्णय घेतला ना तरी आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं. उद्याचा दिवस गायकवाड घराण्याचं भवितव्य ठरवणारा असेल.